दादा पी-एस-सीची मीटिंग पार पडलेली आहे आणि अधिवेशनाचा कालावधी सुद्धा घोषित करण्यात आला आहे. सर्वपक्षीय अधिवेशन असणार आहे. आज मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांसोबत जाहीर केलेला आहे. अपघाती निधनाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो मृत्यू झालेला आहे तो महाराष्ट्रालाच हलवणारा झालेला आहे आणि म्हणून आम्ही आज BSc मध्ये आग्रह धरला की शोक प्रस्तावाला त्या दिवशी फक्त कुठलंही कामकाज न घेता अजितदादाच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्याशी जे संबंधात जे लोक आली आणि त्यांच्याबद्दलची भूमिका या सभागृहात मांडण्यासाठी तो पूर्ण दिवस त्याच्यामध्ये घ्यावा अशी विनंती केली. माननीय अध्यक्षांनी ते मान्य केली. पण एक गोष्टीचं दुःख होते आहे की जेव्हाच फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासून बजेट अधिवेशन असतील की सगळे अधिवेशन असतील त्याचं कामकाज कमी कमी होत जाताना आपण पाहतोय. महाविकास आघाडीचं सरकार आलं तो काळ कोरोनाचा होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनीच काही गाईडलाईन त्या काळामध्ये दिल्यात आणि त्या आधारावर विधानसभेचं कामकाज त्यावेळेस सुरू होतं आणि ते फार अल्प कालावधीत राहायचं आणि तोच उदाहरण देऊन माननीय मुख्यमंत्री ते मागच्या अधिवेशनाची चर्चा करतात. पण अशी टिंगलबाजी करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले जावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची मनापासून इच्छा असते. पण विधिमंडळाचं कामकाज कमी करून महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्याचं सरकार जाणीवबुजून करताना आम्ही पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आता दर गुरुवारी कामकाज समितीची मीटिंग व्हावी अशी आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि माननीय अध्यक्षांनी ते मान्य केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की हे अधिवेशन बजेट अधिवेशन आहे. कमीत कमी 2 महिने तरी हे चालावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. बघा या सगळ्या विषयावर आम्ही नजर ठेवून होतो. शिवसेनाच्या बद्दल आता मी काही भूमिका मांडणार नाही कारण की जे झालं ते वाईट झालं. भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून दूर करण्यासाठी त्यावेळेस स्वतः उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेल्यात आणि त्यावेळेस महाविकास आघाडीची पहिल्यांदा निर्मिती झाली. पण आता भाजपलाच अगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मदत करत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे आता त्याच्यावर मला प्रतिक्रिया कुठली द्यायचं असं वाटत नाही. अलायन्स हा विषय जो असतो हे काही परमानंट एग्रीमेंट नसतो. आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पार्टी बरोबर देशपातळीवर अनेक पक्ष जोडले गेले होते. पण आज आपण पाहतोय की अनेक पक्ष त्यांच्याबरोबर नाही आणि त्याच्यामुळे एनडीएची जी हालत आपण पाहतोय त्या एनडीएच्या हालत्या काँग्रेस पक्ष तर आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली. भाजप तर ते मोठे झाले पाहिजे आणि त्यांचे सोबती संपले पाहिजेत अशा पद्धतीचं काम भाजपचं असते. त्यामुळे मला महाविकास आघाडीच्या बद्दलची चिंता करण्यापेक्षा भाजपचं जे कृत्य आहे ते याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. बघा याचा निर्णय हायकमांड घेईल आणि हायकमांड जी काही भूमिका घेईल ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे.
तरह से भेंट हो रही है किस तरह से देखते हैं? देखो, था सोनिया गांधी जी के पास उद्धव ठाकरे जी गए थे, शरद पवार जी गए थे, और तब महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की शुरुआत हुई बीजेपी को सत्ता से रोकने के लिए। आज जिस तरह से चंद्रपुर में बीजेपी को साथ देकर उन्हें हमारे से दूरी बनाई, तो हमें कोई उसकी तकलीफ नहीं है। लेकिन ये जो चंद्रपुर में हुआ वो अच्छा नहीं हुआ। बीजेपी जैसे किसान विरोधी पार्टी, युवाओं के विरोध की पार्टी, महंगाई बढ़ाने वाली पार्टी के साथ, और महाराष्ट्र में जिस तरह से कानून व्यवस्था बिगाड़ने वाली पार्टी बीजेपी, उसको साथ देने का काम अगर यूपीटी करती है, तो मुझे लगता है कि जो कुछ निर्णय उन्होंने लिया वो अच्छा नहीं था। ये भूमिका हमारी है। सर आपण जर बघितलं तर आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं विलीनीकरण हा विषय साधारण समोर येताना पाहायला मिळतो, कशा पद्धतीने तुम्ही याकडे बघताय? कारण महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सहभागी होता. प्रत्येक पक्षाला आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहे. त्यामुळे पवार साहेब एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांना मी सांगणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे आज त्याच्याबद्दलची चर्चा मी करावी असं मला वाटायचं. चंद्रपुरात जो फटका बसलाय तो आपल्याच पक्षातल्या दोन गटांच्या वादांमुळे बसलेला आहे का? कारण आमचा महापौर हवा झालं, आमच्या हायकमांडने निर्णय घेतला होता आणि त्यामुळे आमचा महापौराचा कॅन्डिडेट पण फायनल झालेला होता. त्याच्यामुळे 2 महापौराचे फॉर्म तर आम्ही भरले नव्हते. त्यामुळे आमच्याजवळ बहुमत असताना सुद्धा, बहुमत म्हणजे बहुमताला थोडा दूर असताना सुद्धा, ज्या पद्धतीनं शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आमच्यासाठी अडचणीची. आता महाविकास आघाडी संपण्यात जमा असणारा धोका, कारण राष्ट्रवादी एकीकडे विलीनीकरणाच्या वाटेवर आहे, दुसरीकडे ठाकरे मनसेसोबत ठाकरे बंधूंची बघा, मी मगाशी सांगितलं की कुठल्या पक्षाला काय निर्णय करायचे असतात ते त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं हे बरोबर नाही. रोहित पवारांची सध्या पत्रकार परिषद व्हायची विमान अपघात जो अजित पवार झाला त्या संदर्भात त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे की काही चॅट व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट त्यांच्या हाती लागलेले, त्याच्यामध्ये विजिबिलिटी एकदम ठीक आहे असं स्पष्टपणाने बघितलं गेलंय. मात्र यातून असं चेकिंग झालं होतं का, त्याचं ऑडिट झालं होतं का, सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये क्लिअर नाही आहे, अशा महत्त्वाच्या बाबी त्यांनी उपस्थित केल्या. बघा, फिजिबिलिटीचा विषय घेऊन ज्या पद्धतीनं या घटनेला वेगळ्या वळणावर नेण्याचं काम होते, आपण सगळ्या तुमच्या दूरचित्रवाणीवरून आम्ही पाहिलं की फिजिबिलिटी त्या ठिकाणी बरोबर होती, हे तर तिथं आपल्याला पाहायला मिळालेलीच आहे. त्यामुळे या घटनेच्या मागं मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, यांनी त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला आहे. या तपासात पुढं काय येतं त्याच्यावर, आणि रोहित पवाराकडे आधीची माहिती असेल तर त्या पद्धतीची माहिती पुढं आणावी. आणि ही घटना आहे की दुर्घटना आहे, याबद्दलचा संभ्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चाललेला आहे, त्याबद्दलचा संभ्रम दूर करण्याची भूमिका सरकारने किंवा रोहित पवारांनी करावी. त्यामुळे दुर्घटना असेल किंवा घटना घडवून घेतलेली असेल ते स्पष्ट होईल. आणि या पद्धतीची घटना झाली असेल तर ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे की राजकीय देशात कुठंही या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे. मात्र तसाच आरोप नरेंद्र मोदींनी हे सुद्धा करताना आज सीएमनं पत्र दिलेलं आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होण्याचं सर्वोच्च न्यायालयाची देखील बिलकुल आहे. जो संशय आहेत सरकारने त्याच्या पुढे गेले पाहिजेत, आणि सरकारला जे काही मागणी त्या पक्षाचे नेते करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची व्यवस्था करावी. दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. पहिली थेअरी सांगितली गेली की विजिबिलिटी कमी होतं, स्थानिकांकडनं वेगळं सांगितलं गेलंय. आता व्हॉट्सअप चॅट म्हणजे स्क्रीनशॉट सुद्धा रोहित पवार समोर आणतात. विजिबिलिटीचा हा मुद्दा पहिल्यापासूनच संभ्रमात टाकणारा. मी आपल्याला मगाशी म्हणालो की आपल्या दूरचित्रवाणीवरून आणि ते जे व्हिडिओ त्या ठिकाणी जे आम्हाला घटनेच्या नंतर तातडीनं आले, त्या ठिकाणी असं कुठलीही विजिबिलिटी नव्हती, असं कुठलंही चित्र नाही. एकदम स्पष्ट त्या ठिकाणचं चित्र होतं आणि रनवे एकदम क्लिअर दिसत होता. त्यामुळे विजिबिलिटी नव्हती असं सांगणं हे चुकीचं ठरेल. आणि म्हणून ज्या पद्धतीनं मागण्या होतात त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तो पुढाकार घ्यावा. आणि घटना झाली असेल तर त्यामध्ये जे कोणी दोषी असतील
त्याच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची आमची पण भूमिका आहे. नाना चंद्रपूरमध्ये आपण पाहिलं तर झालं ना. सर पुलिस क्रैश पे लगा था उसमें और सरकार के बीच में जो सरकार के भागीदार है वो भी इसमें संशय व्यक्त कर रहे हैं. अपोजिशन तो जो जांच मुख्यमंत्री ने और केंद्रीय मंत्री के माध्यम से जो शुरू है उसके तरफ हमारा पूरा ध्यान है. जिस तरह से रोहित पवार ने बताया कि वहाँ विजिबिलिटी थी क्योंकि आपके भी दूरदर्शन के माध्यम से हम देख रहे थे कि वहाँ विजिबिलिटी क्लियर थी. जो वीडियो हमारे पास आए हैं जब घटना हुई थी उस समय भी क्लियर थे. तो विजिबिलिटी वहाँ एकदम क्लियर थी. अब विजिबिलिटी का कारण देखकर अगर ये दुर्घटना हुई है तो फिर दाल में काला है. और मुझे लगता है कि जो मांग सत्ता पक्ष में ही जो विधायक है वो मांग कर रहे हैं तो मुख्यमंत्री ने न्यायिक जांच बिठाना चाहिए.